कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले। आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सरेंडर होतोय। हे पण पोलीस यंत्रणेने काढलं पाहिजे। एवढंच नाही तर आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांतवून आले। आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी। त्याच्यानंतर ज्या दिवशी ते आले, शनिवारी 16 तारीख होती बहुतेक, 16 तारखेला शनिवारी, त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सरेंडर होतोय। याचा अर्थ काय? त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोगला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शरणागती देतोय। आणि त्या ज्या गाडीच्या मालक, आता गाडी कुणाच्या नावावर सर्च केलं नाही मी, पण ती ज्या गाडी जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं, ही गाडी ह्या गाडीत आला का? ते मला नाही आला। अरे ही गाडी तुझीच आहे, तोच तिथं होता, तो सुद्धा तिथं होता, मग याला सुद्धा सह आरोपी करणार का? जर कोणी ह्यांनी जर पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होतं, या आरोपीला ह्याला सुद्धा सह आरोपी केला पाहिजे। आज माझ्या केस तालुक्यातले बरेच लोक यांच्या संपर्कात नसणारे सुद्धा फरार आहेत, मग यांना आणखी आरोपी काय केलं नाही? मग ह्या आरोपींनी एवढ्या दिवस एवढं फिरत राहून, एवढं चक्र, एवढं कोण कोण याच्या संबंधित होतं, कोण कोण याच्या ताब्यात होतं, कुणाकुणाच्या संपर्कात होता, हे आणखी कळालं नाही। आणि मला एक म्हणायचं की एवढ्या दिवस मग पोलिसांचं किती कर्तव्य दक्ष, आमच्या मुंबई पोलिसांचा, महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतोय। एवढे चांगले पोलीस असताना यांच्यावर कोण दबाव टाकते की पोलिसांना ही का आरोपी पकडता आला नाही? एवढंच नाही, CID-कडे तपास दिला, CID-ची यंत्रणा सगळी ह्याच्यामध्येच आहे। मग CID-चे ज्या तपास यंत्रणा काम करतायत त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, पोलीस यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे। पण जो आरोपी शरण येतोय तुम्हाला सापडत नाही, तुमच्या पुण्यातच फिरतोय। माझा दुसरा प्रश्न असा आहे प्रशासनाला आपल्या माध्यमातून, या आरोपी ज्या गाडीतून आला, जिथे व्हिडिओ शूट झाला, ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला, व्हिडिओ संपताना बघा तो आरोपी कसा वागतो, मग तिथं जी आरोपी तो जिथं होता ते कुठं होता, कुणाच्या घरात होता, आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का? त्या घराची तपासणी का करणार नाही की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं त्यांना तपासलं पाहिजे। मग ज्यांच्या घरात आरोपी आहे त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा देतात, मग यांच्याशी काय संबंध आहे यांचा? हे खंडणीखोर जे सगळे आहेत त्या खंडणीखोरांचा संबंध कुठं कुठं जुळतोय हे सुद्धा बघितलं पाहिजे। आणि मग ह्या आरोपीची चौकशी, गाडीत एवढे दिवस त्या आरोपी सोबत कोण होतं? एकटा आरोपी ड्रायव्हिंग करत परत होता का? याच्यासोबत कोण होतं याचा तपास झाला पाहिजे। पहिल्या दिवसापासून आरोपीवर गुन्हा 11 तारखेला झाला, तेव्हापासून त्यांनी शरण येईपर्यंत त्याच्यासोबत कोण कोण आलं, कोण कोण होतं, पोलीस त्यांचा गार्ड कधी सोडलं, त्यानं कधी सोडलं, कुठं सोडलं, आणि शेवट शरण येईपर्यंत सोबत कोण होते, एवढे लोक कसे आले, मग यांना कोणी सांगितलं? बरं ठीक आहे, जाऊ देत, एवढं झालं तरी आम्ही मान्य करू। तुम्ही आता परत केजला येत आहे, केजचं कोर्ट संध्याकाळी चालू केलंय, तुम्ही सगळे यंत्रणेनं सांगून ही करून कोर्ट तुम्हाला प्रेझेंट करायचे कोर्टामध्ये, तर त्या दिवशी सुद्धा पुण्याहून केजपर्यंत येऊनचा जो अंतर आहे, कुठून येत होती, काय लाईव्ह देत होते का CID म्हणजे आमची कुणा कसं होत होतं की कसं कळत होतं की ज्यावेळेस आरोपी केजला यायचे त्यावेळेस दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला, तिथं पोलीस बळाचा वापर करावा लागला SP साहेबांना, आणि तिथं पोलीस बळ वापरावं लागलं, तिथं जवळ 1500 लोक आणि बाहेरच्या गाड्या म्हणजे पार काय करून एवढे पोरं तिथं आले, त्याचं कारण काय? आता आरोपी म्हणून आले, कोर्टात देतील, तुम्ही एवढ्या मोठेपणानं जर शरण आलाय तर ठीक आहे ना, कायद्याचं तुम्ही कायद्याचं पूर्ण पालन करायचं म्हणताय, तर मग असं का?